मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे टिप्स अँड ट्रिक्स बाय ओंकार। यामध्ये आपण क्लास 7 चा प्रॅक्टिस सेट 22 पाहिला होता। त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 एकदम व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केलं। त्यामध्ये आता यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया आणि क्वेश्चन नंबर 4 आणि 5 यामध्ये कंप्लीट करून घेऊया, ते पण तेवढ्याच सोप्या पद्धतीने। बघा, यामध्ये राईट मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ, यामध्ये काय दिले, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काढायला सांगितलं आणि त्यामध्ये काही नंबर दिले। त्यामध्ये दिला 2/5 हा नंबर दिला आपल्याला। त्यामध्ये बघा कसा काढायचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ते पाहूया आपण। यामध्ये तुम्ही जर हा नंबर पाहिला तर यामध्ये तुम्हाला काय नंबर दिसतोय, राईट मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ, आणि यामध्ये दिसतो तुम्हाला 2/5। काय करायचं, सिंपली हा जो वरचा 2 आहे न्यूमरेटरचा तो खाली न्यायचा आणि खालचा पाय आहे तो वरती शिफ्ट करायचा। म्हणजेच काय होईल, यामध्ये खाली मुंडकं वर पाय, सेम कंडिशन होईल। म्हणजेच काय होईल, यामध्ये आपण लिहू शकतो डायरेक्टली। काय लिहायचं इथे पुढे लिहिताना बघा, सेंटेन्स मध्ये लिहायचं, द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ of 2/5 is, तो काय येईल या ठिकाणी येईल 5/2, म्हणजेच वरचा 2 खाली जाईल आणि खालचा 5 वरती जाईल। त्यानंतर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन यातलाच तो काय आहे, -3/8। त्यामध्ये बघा -3/8 आहे, यामध्ये पण काय होईल, द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ -3/8 इज, तो काय येईल -8/3। -3/8 चा काय होईल, -8/3। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे -17/39, ह्यामध्ये काय येईल, तो -39/17। एवढं सिंपल आहे, दुसरं काहीच करायचं नाही यामध्ये, फक्त वरचं खाली आणि खालचं वर करायचं यामध्ये। नेक्स्ट त्यानंतर ना 7 आहे, यामध्ये जो आहे 7, त्यामध्ये काय करायचं बघा, 7 म्हणजे खाली काहीच नाही डिनॉमिनेटरला, त्यामध्ये काय करणार, मग खाली 1 लिहिणार आपण, काहीच नाही म्हणजे खाली काय असतं, 1 असतं। त्यानंतर काय होईल, 1/7 होईल, झाला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे -7 + 1/3। त्याला पहिल्यांदा काय करूया, आपण प्रॉपर फॉर्म मध्ये लिहूया। कसं लिहिणार आपण बघा, 3 × -7 + 1 आणि डिनॉमिनेटरला काय येईल 3। त्यानंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येईल, -21 + 1/3। नेक्स्ट स्टेपला काय येईल, -20/3। झाला आपला आन्सर, -20/3। पण यामध्ये आपल्याला काय करायचंय बघा, यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहायचा। मग शेवटी काय देणार लाईन, द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ -7 + 1/3 इज -3/20। तर ह्याला आपल्याला काय करावं लागेल, रेसिप्रोकल करावं लागेल। त्यामुळे नेक्स्ट त्यामध्ये क्वेश्चन पहा, कॅरी आउट द डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर। आपल्याला इथे काय करायचं, डिव्हिजन करायची। ती कशी करायची, खूप सोपी मेथड आहे बघा ही पण। काय करायचं, सिंपली बघा या ठिकाणी 40/12 आहे असा लिहायचा। ह्या नंबर मध्ये, पहिल्या नंबर मध्ये काही चेंज करायचा नाही, हा रॅशनल नंबर आहे असा लिहायचा। नेक्स्ट जो रॅशनल नंबर आहे हा वाला, ह्याचा रेसिप्रोकल करायचा। पण तो कसा करसाल तुम्ही, मल्टिप्लिकेशन साइन इथे लिहून। कसं करणार, डिवाइडच्या ऐवजी लिहिणार मल्टिप्लाय, आणि हा जो आहे ह्याचा उलटा करणार, म्हणजे कसं येणार इथं 4/10। त्यानंतर तुम्ही कटिंग मेथड वापरून किंवा एससीएफ मेथड वापरून सुद्धा तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता। कटिंग मेथड वापरून कसं करणार, 0 ला 0 कट होईल, त्यानंतर ना 4 × 1 = 4, 4 × 3 = 12, म्हणजे आपलं काय राहिलं, 4 × 1/3 × 1 किती राहिलं, मग ते 4/3। झाला आपला आन्सर, आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे। त्यामध्ये बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे -10/11 डिवायडेड बाय -11/10। कसं करणार आपण, -10/11 आहे असं लिहिणार, डिवाइडच्या ऐवजी काय करणार, मल्टिप्लाय साइन लिहिणार, आणि पुढच्या ह्या नंबरचा रेसिप्रोकल या ठिकाणी लिहिणार। किती येईल तो, -10/11। नेक्स्ट स्टेपला काय होईल, इज इक्वल टू मायनस होईल प्लस 10 × 10 किती येईल, 100 डिनॉमिनेटरला 11 × 11 किती येईल, 121। असं सिंपली एकदम आपल्याला काय करायचंय, सिंपल मल्टिप्लिकेशन करायचंय आणि सॉल्व्ह करायचं। पण त्याआधी काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डिवाइड जे साइन आहे त्याला काय करायचंय, मल्टिप्लाय मध्ये पहिल्यांदा लिहून काढायचंय। नेक्स्ट स्टेपला काय कराल तुम्ही, या ठिकाणी बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे -7/8 डिवायडेड बाय -3/6। काय करणार आपण, -7/8 आहे असं लिहिणार, त्यानंतर डिवाइडच्या ऐवजी मल्टिप्लाय साइन लिहिणार, आणि हा नंबर आहे आपण तो रेसिप्रोकल फॉर्म मध्ये लिहिणार। कसं, -6/3। त्यानंतर बघा इथे काय येईल, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6। आणि नेक्स्ट स्टेपला बघा अजून एक इथं कट होईल, 2 × 1 = 2 आणि 2 × 4 = 8, म्हणजे काय राहिलं आपल्याला, -7 - 1 किती, +7, आणि डिनॉमिनेटरला 4 × 1 +4। नेक्स्ट बघा फोर्थ वाला क्वेश्चन यामधलाच, 2/3 डिवायडेड बाय -4 किती येईल, 2/3 मल्टिप्लाय -4 जे आहे, म्हणजेच काय -4/1 आहे, इथे काय येईल, -1/4। 2 × 1 = 2, 2 × 2 = 4,
इज इक्वल टू आन्सर काय येईल -1/6 झाला आपला आन्सर. एकदम सिंपल मेथड आहे, काही करायचं नाही यामध्ये, फक्त सिम्पली काय करायचंय डिव्हिजनच्या जागा काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स वापरून आन्सर सॉल्व्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट पहा इथं 2 + 1/5 याला पहिल्यांदा कन्वर्ट करून घ्या. काय करणार आपण पहिल्यांदा प्रॉपर मध्ये करणार 5 2 10 + 1 किती 11/5 डिवायडेड बाय 6 5 30 + 3 33/6 त्याचा काय करणार परत रेसिप्रोकल करणार बघा. कसं आपण 11/5 इंटू 6/33 म्हणजे किती 11 1 जा 11 11 3 जा 33 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे आन्सर आपलं 2/5 झालं आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट स्टेपला काय करायचं बघा पुढचा क्वेश्चन आहे त्यामध्ये 6th वाला काय आहे -5/13 आहे असं लिहा. डिवाइडच्या ऐवजी मल्टिप्लाय साइन लिहा. 26/7 लिहा कारण रेसिप्रोकल 7/26 चा काय येईल तो येईल 26/7. 13 1 जा 13 13 2 जा 26 मग आन्सर येईल -10/7 कारण -5 × 2 येईल -10 आणि डिवायडेड बाय 7 आहे असा. नेक्स्ट स्टेपला बघा पुढचा क्वेश्चन 7th वाला 9/11 मल्टिप्लाय -8/1 म्हणजे किती -1/8 आन्सर येईल आपलं -9/88 झाला आपला फायनल आन्सर. खूप सोपं आहे बघा, यामध्ये काहीच करायचं नाही जास्त आपल्याला. नेक्स्ट आहे 8th वाला क्वेश्चन. यामध्ये बघा 5 इंटू काय येईल 2/5 चा होईल 5/2 म्हणजे आन्सर येईल 25/2 झाला आपलं. हेच फायनल आन्सर असणार 25/2. एक मिनिट या ठिकाणी क्लिअर करतो मी 25/2 झाला आपलं फायनल आन्सर. आणि त्यानंतर बघा आपण प्रॅक्टिस सेट 22 एकदम सहज रीतीने सॉल्व्ह केलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये पण मेसेज करू शकता की मला हा सर डाऊट आलेला आहे. त्यानंतर चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर आपण पहिला वालाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ जरूर पहा, प्लेलिस्ट मध्ये दिलेला आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पण आपल्याला दिलेली आहे. त्या लिंकवर जा, क्लिक करा आणि पहिला वाला व्हिडिओ पहा आणि मगच हा दुसरा व्हिडिओ